तर आता आपण छान छान गप्पा झाल्या आपल्या. आतापर्यंत मी तुम्हाला माझे प्रश्न विचारले. आता तुमचे अनेक सबस्क्रायबर म्हणजे किती दोघांचे मिळून आता 1 मिलियनच्या पण पलीकडे मोजताही येत नाही आता मला खरं तर. तर त्यांच्या खूप कमेंट्स असतात आणि कमेंट्समध्ये खूप प्रश्न असतात. तुम्ही त्यावरती विशेष व्हिडिओ बनवलाय. तोही सगळ्यांनी बघितला असेल. पण आपण आज या माध्यमातून काही ठराविक प्रश्नांची मला तुमच्याकडून उत्तरं हवी आहेत. सुरू करूयात आपलं पुढचं सेगमेंट, कमेंटवर कमेंट. पहिला प्रश्न. कमेंटवर कमेंट. म्हणजे आमची कमेंट अपेक्षित आहे का? हो. त्यांनी कमेंट केली, तुमचा रिप्लाय हवाय. ओके. आता मी असे खूप म्हणजे आणि जरा एकदम बिनधास्त रिप्लाय द्या. सुकीर्त जसा रिप्लाय देतो ना तसाच रिप्लाय देतो. याच्यामध्ये खूप गट्स आहेत. तू पण दाखव. ओके. सो ऍक्च्युली हा प्रश्न कदाचित हा युट्यूब मास्टर क्लासचा विषय सुरू होता त्याच्याशी संबंधित आहे. युट्यूबचा पगार किती मिळतो ह्याचं खूप कुतूहल असतं लोकांना. आणि याच्यात काही गैर नाही, मला असं वाटतं हा अतिशय रास्त प्रश्न. येस. तर तो आताचा जाऊ द्या, पण उर्मिलाच्या चॅनलसाठी पहिलं पेमेंट कधी आलं होतं आठवतंय का? हो. आणि किती आलं होतं? 2020-21 मध्ये बाळ झालं अथांग. 2020 सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान. हो, आपण तेव्हा गोव्याला होतो आय थिंक. गोकर्ण होतं. त्याचा पण एक किस्सा आहे. आम्ही 2.5 वर्ष करत होतो आणि 2.5 वर्ष आम्हाला एकही रुपया मिळत नव्हता. आणि खूप कारण आहेत. चालत नव्हतं वगैरे वगैरे तर आहेच, पण आम्ही एका कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकलेलो. ते पैसे देत नव्हते, त्याच्यात ते $200-400 झाल्याशिवाय ते आमच्याकडे वळते करत नव्हते. खूप कारण आहेत. पण 2.5 वर्ष पैसे आम्ही कमवत नव्हतो. आम्ही करत होतो चांगला कंटेंट आणि याच्यावरचा आमचा विश्वास कमी होत चालला होता की यातनं काही पैसे मिळणार आहेत. आणि एक असे आहेत की व्हिडिओ चालायला लागले आणि ते जोरदार चालायला लागले आणि असे महिनाभर चालल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा आम्हाला पेमेंट आलं तेव्हा आम्हाला असं वाटलं काहीतरी स्कॅम झालाय. कारण चुकलंय काहीतरी, एवढे पैसे कसे जमा होतील आणि ते सुद्धा बाहेरनं आलेले. डॉलरचे रुपीज मध्ये. बँकेचा वगैरे फोन आला की असं रेमिटान्स आणि हे तुमचे आलेत आणि आम्हाला म्हणलं काय करता नक्की, तुम्हाला परदेशातून का पैसे आलेत आणि एवढे आलेत. असं ते झालं. त्यामध्ये खूप छान आठवण होती. मग आम्ही जे ऑलरेडी सिनियर आहेत त्या लोकांना विचारलं की ते म्हणले हो, एकदा चांगलं वर्क झाल्यावर मिळतात चांगले पैसे. असं ते आहे. शेवटी ते ह्याच्यासारखं असतं की जितका चांगला खप होईल तितके जसं प्रॉफिट मिळतो कुठल्याही बिझनेसमध्ये, तसं कंटेंट जितका चांगला चालेल तितका चांगला पैसा जनरेट होतो. उर्मिला साडी लुक कमाल चर्चेत असतात आणि आता तर म्हणजे तो नवरात्रीचा पासून ते आता ब्लॅक साडीचा मस्तच झालं ते. तर मला असं विचारायचंय, नक्की किती साड्या आहेत तुझ्याकडे? हो, छान प्रश्न. भरपूर आहेत साड्या, कपडे पण भरपूर आहेत असे. आणि ते ढापते पण आईच्या वगैरे. हे अगदी खरंय. पण ते तर म्हणजे पाहिजेच ना. पण ना ज्या स्पेशली ब्रँडच्या साड्या असतात ना, त्या हे सुख आहे कॉन्टेंट क्रिएटरचं. त्यांना खूप छान नेसता येतात, त्याचं शूटिंग करता येतं आणि त्याचे छान छान फोटो व्हिडिओ झाल्यानंतर त्या परत कराव्या लागतात. खूप लोकांना असं वाटतं की त्या मी ठेवून देते, तर तसं नाहीये. बहुतांश वेळा त्या परत द्यायच्या असतात, पण काहीच हरकत नाही, कारण की त्या फक्त स्टुडिओमध्ये शूटिंग पुरतं की तुम्हाला पण हे छान विकत घेता येईल अशासाठी असतं. जिथे जिथे मी असं प्रामाणिकपणे सांगितलं की मी ही माझी साडी आहे किंवा मी हे विकत घेतलं, त्या मी खरंच विकत घेतलेल्या असतात माझ्याच पैशांनी. आणि हे सगळंच मी खरं सांगते की मी पेड कोलॅबरेशन असेल तर डोक्यावरती ते येतं, पेड आहे, मला याचे पैसे मिळालेत, ॲफिलिएटेड लिंक असेल याच्यातून मला काही कमिशन मिळणार तेही मी सांगते, अगदी एकेका इन्स्टा स्टोरीवर. पण मला असं वाटतं हा प्रामाणिकपणा आहे म्हणूनच इतक्या वर्ष टिकू शकले मी. आणि ना आमच्या बाबतीत कुठल्याही कॉन्टेंट क्रिएटरच्या बाबतीत ट्रस्ट हा हेच कॅपिटल आहे. ज्या दिवशी ट्रस्ट जाईल त्या दिवशी आणि ह्याचं भान आहे आम्हाला. येस, सगळ्यांनाच असायला पाहिजे. असं काही त्याच्यात हे नव्हे. भरपूर साड्या आहेत. याच्यातला आता एक माझा प्रांजळ प्रश्न असा आहे की एक साधारण मध्यमवर्गीय किंवा एक कुठल्याही घरात असं होतं माहितीये, स्पेशली कपल्समध्ये कपाट असतं आणि मग एकाची बाजू खूपच असते आणि एकाची बाजू अजिबातच नसते. म्हणजे कपाटामध्ये कपडे आणि इनजस्टिस. तुझ्याबरोबर अन्याय होतो असं वाटतं का तुला? हो. काय म्हणजे ते होतं ना, भीम जो होता, जे अन्न बनायचं त्यातलं 50% भीम खायचा आणि 50% बाकीचे पांडव खायचे. असं म्हणतात, म्हणजे मी हे ऐकलंय, मला माहित नाही. तसं आहे की कपडे जेवढं कापड घरामध्ये येतं तसं आहे पण कपाटाची जागा सुद्धा उर्मिलाची आहे ना जास्त. पण त्याची गरज, कारण तिचा चॅनलच हा याच्यावरती आहे. पण खाण्याचं किचन म्हणाल तर मग तिथे माझा वाटा जास्त आहे.
वा वा, म्हणजे टेरिटरीज पण Territories वाटून वाटून घेतलेल्या घेतलेल्या. आहेत आम्ही अगदीच. समजूतदारपणा. येस. आता पुढचा प्रश्न सुकीर्त तुझ्यासाठी आहे. तू उर्मिलाच्या चॅनलमध्ये म्हणजे मागून पूर्ण डिरेक्शन तुझं होतं किंवा सगळं तू हँडल Strategy, करत हो. होतास. कॅमेराच्या पुढे येऊन जेव्हा बोलायला लागला, सवयीचं असलं तरी उर्मिलाकडून काही टिप्स घेतल्या होत्या का? खूप मी आत्ताच त्याला सांगितलं सरळ बस असं जे कारण काय होतं माहितीये का, जे असे दिग्दर्शन लेखन आणि तो पब्लिशिंग मॅनेजर होता, तर तो इतरांच्याकडून काम काढून घेत होता. तर तुम्ही मागे असता तेव्हा तुम्ही कळकट्ट्या जरी असला तरी फरक नाही पडत, कारण सगळं लक्ष काम कम्प्लीट करण्याकडे करणार असतं. आहे. हो. पण जेव्हा तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर येता तेव्हा सगळ्या गोष्टी नाही म्हटलं तरी याला काही सगळ्यात पहिलं महत्व नाही, पण हे व्हिज्युअल माध्यम आहे हम्म. आणि आपली इच्छा असो नसो पण आपण आपल्या डोळ्यांनी लगेचच एखादी इमेज बांधत असतो. तर बरोबर. मला असं वाटतं की जे तो जेन्युअन आहे, जो छान आहे, मजेशीर आहे, तर ते सगळं जसंच्या तसं यावं. त्याच्यामुळे असं ते नाही ते तुम्ही येण्याच्या आधी असं इथे छान पावडर वगैरे सगळं मीच केलेलं आहे. वा वा. ते ग्रुमिंग माझं आम्ही किती वर्ष झाली आता हा ते चालूच आहे. त्यामुळे आहे. ते इथे व्हिडिओ मध्ये पण असतात चालू. वा, तुमचा स्पेशली युट्यूब मास्टर क्लास चालू असतो हा, का? हा, हा. तिचं वेगळं किती सांगतच असते मला Yes. की नाही असा बस असा राहा असं Okay. इव्हन तो त्याला माहिती नाही कशा कशाने कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते, हो. जितकं मला माहिती आहे. हम्म. त्याच्यामुळे मी त्याला हे नाही बोलू शकत तू वगैरे असंही बऱ्याचदा होतं की हे छान मत आहे तुझा, हेतू शुद्ध आहे, पण हे नको बोलू सध्या. पुढचा प्रश्न तुझ्यासाठी आहे. तुझ्या व्हिडिओमध्ये तू सलग बोलतेस हा, आणि खूप छान बोलते, म्हणजे अडती पण नाही फार करत, हो. म्हणजे आपलं बोलताना होतं ना. पण मला असं विचारायचंय, ब्लूपर्स होतात का म्हणजे व्हिडिओ करताना खूप. असं? होतात पण तिचे इतके नाही होत खरंच. नाही म्हणजे होत? ती मुद्द्यांवरनं सुद्धा सलग बोलू शकते. ना. हा गुण आहे हो, खरंच. आणि मी ऍक्च्युली आता हे बोलतोय आपण तेव्हा पण हे बघतेय, कदाचित त्याच्यासाठी वाचन खूप मदत होत असेल याची, किंवा सतत एक जन्म झाल्यापासून सतत बडबड केल्यामुळे हे जमतंय, हे सत्य आहे नाही म्हणजे. आणि ते पण आहे की ते सिरियल्समुळे पण तसं होतं की तुम्ही हा. खूप गोष्टी नाही का एकाच दमात तुम्हाला हा. करायच्या, आणि ती हिंदी पण करत होती. हा. आय थिंक ते ही कारण होतं का हो, नाही? म्हणजे बोलण्यातलं का? हा. हा, तू हे बघ. सलग कशी, म्हणजे असं आम्ही ना खरं सांगू का, आता याचं खरं उत्तर विनोद बाजूला, पण हे रॅपिड होईना खरं, आपण इतकी अशी मोठी मोठी उत्तर आम्ही ठीक देतोय. आहे, चालेल. खूप लोकांना ना आत्ताचे उर्मिला आणि सुकीर्त दिसतात. हम्म. याच्या मागे ना आमची संपूर्ण विशी, शाळा कॉलेज सुद्धा, याच्यामध्ये असंख्य गॅदरिंग, असंख्य गणेशोत्सवामध्ये परफॉर्म केलेलं, लोकांच्या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये जेव्हा कुणीही बघायला नाही आणि तेव्हा बाईकचा सुद्धा दांडा इथे लागतोय वाक्य घेताना, अशा ठिकाणी आम्ही परफॉर्म केलेलं आहे. जेव्हा कुणी म्हणजे पुरुषोत्तम नाही, फिरोदिया नाही, तर दुसऱ्या बाहेरच्या संस्थेतून हा. असंख्य स्पर्धा करायच्या आणि एकेका 2-2 वाक्यांसाठी महिने प्रॅक्टिस करायचे. हे इतके वेळा केले, इतके इम्प्रोव्हायझेशन्स, प्रायोगिक नाटक, सिनेमा, शॉर्ट फिल्म्स, पैसे मिळाले नाही मिळाले, मिळत होते पण बुडाले, वाचन, या सगळ्यामधून त्याच्यानंतर जीवनविद्या, वक्तृत्व, इतके आम्ही परफॉर्मर किंवा ऍक्टर्स होत. आणि या बाबतीमध्ये ऍक्टर्सचं एक छान असतं की त्यांना जे वाटतंय ते बरोबर त्यांना म्हणता येतं. मांडता येतं. हम्म. तर ते मला असं वाटतं की असं ते परमेश्वराचे जसं कवीला एक जे न देणगी देखे आहे. रवी, हो, तसं हा. ते ऍक्टरच्या बाबतीमध्ये जे एक्सप्रेस जे वाटतंय ते करता म्हणजे येतं. मग 5 वर्ष झाली चॅनलला, हा. आणि आता दुसरा चॅनल पण 1 वर्ष झालं, हम्म. पण त्याच्या जवळजवळ 12-14 वर्ष आम्ही काम करतच होतो. हा. ते फक्त दिसत नव्हतं लोकांना, हम्म. पण ती तयारी होतच होती. ती आता दिसते, जास्त लोकांपर्यंत पोहोचते, एवढाच हा. फरक आहे त्याच्यामध्ये. येस. पुढचा प्रश्न ऑडिओ बुक संदर्भातला आहे. म्हणजे तुझे ऑडिओ बुकसाठी जे व्हॉइस होते ते खूप, म्हणजे मला पण खूप आवडायचे. थँक्यू, सो स्वीट. सो मला असं विचारायचं, ती पुन्हा काही म्हणजे त्याचं प्लॅनिंग आहे का, की तिकडे पुन्हा वळायचं किंवा कसं काही? कारण ऐकायचंय अनेकांना, उर्मिलाचा आवाज पण आवडतो, स्पेशली तो जो असा एक माहितीये पाहुणी टोनचा जो वेगळा आवाज आहे ना तो. मला खूप आनंद होता असं कोणी सांगितलं की, कारण मला गाता येत नाही हा. अजिबात, किंवा कोणी छान गाताय तर ते मला कळतही नाही की हा कुठला सूर वगैरे, हा. शून्य नॉलेज आहे मला. आणि त्यामुळे मी आवाजासाठी कधीच हे नाही व्हायचंय, ओळखली जायचं नाही. त्याच्यानंतर कधी मला समूह गानमध्ये सुद्धा घ्यायचं नाही. माझा आवाज बऱ्यापैकी बेसचा आहे आवाज, हम्म. जसा मुलांचा किंवा पुरुषांचा असं म्हटलं जातं. खरं याच्यात काय बायफर्मिशन आहे, पण हा. असं. तर तो असा हाय पिच आणि असा नाजूक आणि बारीक आवाज नाहीये. आणि सुरेल असं काही नसतंय. तर त्यामुळे मला आवाजासाठी बक्षीस मिळालेलं बरं का, व्हॉइस ओव्हर, भारतातलं फिमेल व्हॉइस ओव्हर रिजनल याच्यामध्ये हा. कॅटेगरीमध्ये मला जेव्हा अवॉर्ड मिळाला बेस्ट व्हॉइस, तर तेव्हा मला झालं की संपलं आहे, मला
तो सगळ्यात आवडीचा माझा अवॉर्ड आहे. त्याचं कारण असं की मी खूप एन्जॉय केलं. हा. तर मी काही प्रोफेशनली व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट वगैरे किंवा अशा आवाजाचं नाटकामुळेच नाही, ऍक्च्युली पण हा. नाटकामुळे ते कॅरेक्टर पकडता येतं आणि ते हम्म. कॅरेक्टर मिळालं, ते पात्र मिळालं की तो आपोआप आवाज पण मिळतो. तर तसं मला खूप इच्छा आहे करण्याची खरं आणि वेगवेगळे. होतील पण. आणि होईल ती ना. स्वतःचीच पुस्तकं पण आणते उर्मिला, त्यामुळे होतील गोष्टी लवकरच. बरं ह्याच्यातूनच तू आता म्हणालीस पात्र मिळतात, पात्र भेटतात. पाहुणी तुला कुठे भेटली? अरे हा. खूप पाहुणीचा एक वेगळाच किस्सा आहे. ए ऐक ना, मला ह्याचं उत्तर पाहुणीच्याच आवाजात आई पाहिजे. आई शपथ. कम ऑन. तर आता काय आहे, कसं आहे माहितीये का, पाहुण्या रावळ्यांमध्ये आपल्याला आवडून आवडून लग्नाला जावं लागतंय बरं का. आता आवरून गेल्यानंतर आता खटाखटच ना, पाहुणी म्हणल्यावर नाही का साडी विडी कंबर बिंबर एका बाजूनं आणि बसली पंक्तीत. आणि कसं असतंय माहितीये का, आपल्याकडे शहराकडे वेगळ्या पद्धतीनं फ्लर्टिंग करते. पाहुण्या रावळ्यांमध्ये जी पोरं झोरं असतात की नाही, तर ते त्यांना कळतंय लगेच बरं का, एक वेगळा इथं कुठेतरी बसलेलं आहे म्हणून. तर एक जण येत होतं आणि येऊन 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 मला जिलेबी घालत होतं. आणि मला झालं की अरे हे काय थांबनाच पोरगं जिलेबी घालायचं, मला नाही खायची जिलेबी. तरी एक झाली, 2 झाली, म्हणलं ह्या पोराचा प्रॉब्लेम काय म्हटलं. आणि मग मला कळलं की त्याला फ्लर्टिंग करायचंय माझ्याबरोबर. म्हणलं अरे ही कसली फ्लर्टिंग करायची, पोरी पटवताना तू वाढून वाढून जिलेबी. येऊन येऊन जिलेबी घालतोय रे. आणि मला झालं आईला हे लय भारी म्हणून. आई गं. त्यामुळे मी पहिल्यांदा इंस्टाग्रामवर ते टाकलं, फुल कंबर तो एकदम म्हणला पण भारी. ना असं, म्हणून तुला ते सुचलं ना. हो का? हा तो आला आणि मला म्हणला, याची खात बसलेले बरं का, आणि मला असं वाटत होतं आईला कसं कोणी हे. वाज बसला. हा आणि बाकीच्या करवल्या बसल्या, मलाच येऊन कशाला देते जिलबी सारखं सारखं. म्हटलं बास की आता. तर असं म्हणल्यावर तो माझ्याकडे पाहुणीला जिलबी नकोय. आणि तिथून मला असं सुचलं की की आईला आता पटवायला बघते म्हणून. त्यामुळे मी इंस्टाग्रामवर पहिली ते कॅप्शन टाकली, तिथे असं लिहिलं फुल लय भारीतले फोटो टाकले, असं ते करावं फरावं टाकून. आणि खाली लिहिलं लग्नात पाहुणीनं 4 जिलब्या हाणल्यात. वा. आणि तिथून जे सुरू सुरुवात झालं झाली. आणि मग ते दुसरं अरे. लगे कॅप्शन, म्हणलं पाहुणी मॅडम आहे, पाहुणी लय भारी. म्हणलं जाऊन साहेबाला सांग मॅडम आल्या. आणि मग ते सगळं ते पाहुणीचं कॅरेक्टर ते सुरू झालं आणि मग मग मज्जा असे- आली आणि मग खूप. असे सातबारे आले आणि नाव. ना मला जिथे जिथे कॉन्फिडन्स नसतो खूप गोष्टी बोलण्याचा, तिथे तिथे पाहुणीचं कॅरेक्टर माझं वरती येतं. भारी तिच्या भारी. माध्यमातून मला बरंच काही काही बोलता येतं. हो छानच. थँक्यू. आता पुढचा प्रश्न मला सुकिर्तला विचारायचा आहे. उर्मिलाचं डाएट प्लॅन आणि वेट लॉस वगैरे आम्ही सगळं ऐकलेलं आहे युट्यूब वरती आणि कमाल आहे ते. हो. तू स्पेशली तुझं फूड व्लॉग म्हणजे जेवणाशी खाण्याशी संबंधित चॅनल आहे आणि तू फिट आहेस म्हणजे मी असं सांगू वाटत शकते याचं उत्तर. तो 11-12 नाही, आता तो 14-15 नाही, 11 झाले. 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. तो असा एकही आठवडा नसेल की जेव्हा तो बॅडमिंटन खेळायला गेलेला नाही. हो. तो इतका सिन्सिअर आहे, इतका मनापासून खेळतो. आणि 2-2, 3-3 तास हे खेळतात आणि प्रॉपर प्रोफेशनल लेवलचे हे लोक खेळतात. हम्म. सगळे मित्रमंडळी यांचे ग्रुप्स बदलत असतात, पण कमाल तो खेळतो. कितीही उशिरा झोपणं झालं, किती प्रवास झाला, घरामध्ये काही वेगळे प्रसंग आहेत, तर आपण टाळायला पाहतो व्यायाम किंवा खेळ. पण सुकीर्त प्रचंड सिन्सिअर आहे त्याच्यामुळे. आणि त्याला त्याची जाणीव आहे की आपण जे मस्त कोल्हापूरला जाऊन मिसळी हाणून आलोय, ते आता कुठेतरी जाऊन बर्न आणि करायचं. मला हे माहितीये की मी खाण्यात नाही कंट्रोल करू शकत, हम्म. तर मला तिथे सिन्सिअर राहणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला स्पोर्ट्स हा प्रकार खूप आवडतो. मला जिम या गोष्टीचा कंटाळा येतो, हा. कारण एकट्यालाच तो व्यायाम करायचा. पण स्पोर्ट्स ही गोष्ट खूप आवडते. हम्म. आणि मी बॅडमिंटन चालू केलं 12 वर्षापूर्वी, 11-12 वर्षापूर्वी. आणि खूप मजा यायला लागली. आमचा ग्रुप पण छान होत गेला. आणि ही ही अशी ऍक्टिव्हिटी आहे ना की कोर्टमध्ये खेळता तुम्ही, त्यामुळे पाऊस पडू दे, काही होऊ दे, हा. चुकवू शकत नाही तुम्ही ती. हो बरोबर. आणि त्यामुळे मी आठवड्यातले 3 दिवस खेळतोच. आणि 3 दिवस पण आम्ही 2-2 तास खेळतो. आणि तो इतका कार्डिओ माझा होतो, म्हणजे मला 3-3 टी शर्ट्स बदलावे लागतात, एवढा तो कार्डिओ होतो. जिमच्या तो तिप्पट चौपट होतो. आणि ते कितीही काही होऊ दे, ते उर्मिला बॅडमिंटनला सवत म्हणते. हो, मी सवत म्हणते. कारण मी की त्याला तो मला पण वेळ देतो तेवढं. फाट्यावर गेलीस तू असं तो जातो निघून. तर ते आणि जातोच ते तो. कुठेतरी माझा स्ट्रेस पण तो, म्हणजे स्पोर्ट्स ही हो. खूप छान गोष्ट आहे. हम्म. आणि तुमचा खूप छान पद्धतीने तुम्ही मोकळे होता. हा. तर तर ते मला चालू असं आहे. वाटतं की गुड क्वेश्चन. मला एकदम असं रिअलाइज झालं की सुकीर्तचा तोल न जाण्याचं खूप मोठं कारण खेळ आहे. हम्म. पण खेळ तुम्हाला ना खूप सारे लॉसेस पण शिकवतो. तुम्ही हरू शकता, तुमचा अपमान होऊ शकतो, तुम्ही परत पुढचा पॉइंट घेण्यासाठी पुन्हा तेवढीच ताकद लावायची असते हम्म. तुम्हाला. तर त्याच्यामुळे ना स्पोर्ट्समनची जी माइंडसेट, हम्म. मेंटॅलिटी आहे ना, मानसिकता, ती तिथेच खूप उत्तम बरोबर. प्रगती. नरेंद्र दाभोळकरांचं खूप छान वाक्य आहे. म्हणजे ते खो खो खेळायचे हम्म. आणि खूप वर्ष खेळायचे. तर त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही मैदानातच त्या तासाभरात 2 तासामध्ये
जिंकता आणि हारता तेव्हा तुम्हाला हार पण स्वीकारायची ताकद मिळते. आणि जिंकणं पण. जिंकणं आणि तेच आहे की तुम्ही ते खूप छान पद्धतीने स्वीकारायला लागता सगळ्या गोष्टी म्हणजे आणि परत खेळता, हारून परत खेळता. तर ते कुठेतरी आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट असे पण आहे की आम्ही दोघंही ना म्हणजे बाहेर खाल्लं जातं आणि या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून, पण आम्ही घरी प्रचंड सात्विक आणि साधं आणि चांगलं खातो. म्हणजे लोक आम्हाला खूप बोरिंग म्हणते, खूप बोर खातो. त्यामुळे पाहुणे आले की आम्हाला आता ह्यांना काय द्यायचं. म्हणजे आज पालकाची गरगटीची भाजी आहे, वांग्याची कापं आहेत, वरण भात आहे आणि कोशिंबीर आहे. आता हे कसं द्यायचं. लोकांना असं वाटतं की तरी वेगळं पंचपक्वान. गोड तर घरात नसतं, कोरडा खाऊ फक्त बाळाचा असतो जे तिखट नसतं. आणि आम्ही काय करतो आता तेच उर्मिलांनी ही चांगली आयडिया केली की कोरडे खाऊ आणि या गोष्टी आहेत ना आणायच्याच नाहीत. आणलं की खाल्लं जातं, त्यामुळे आणायच्याच नाही. आणि मला उंबऱ्याच्या आतच येऊ द्यायचं नाही. आणि मला एक वाईट सवय लागली होती कारण उसळ घरी आम्ही करतोच, एक उसळ असतेच कारण मी व्हेजिटेरियन असल्यामुळे प्रोटीन सोर्स पाहिजे. त्याच्यामुळे दररोज एक उसळ असते, दररोज कोशिंबीर असते. उसळमध्ये सुद्धा फरसाण टाकायचं आणि तिची मिसळ करायची. मला असं वाटायचं की अरे रोज काय तेच खायचं. पण आता ते बंदच केल्यामुळे तो एक फायदा होतो त्या गोष्टी. त्यामुळे खूप बोरिंग, खूप घरचं बोरिंग आहे. खरं तर सात्विक छान साधं असं खाल्लं जातं, त्यामुळे जरा आटोक्यात राहतं. पण हे बेसिक आहे. लोक तरी अजून मला अप्रतिम व्यायाम वगैरे करायचंय म्हणजे अजूनही चहा वगैरे काही कंट्रोल होत नाही. पण अजून इम्प्रूव्ह व्हायला पाहिजेत गोष्टी डाएटच्या. सो फिटनेस करा, बॅडमिंटन आहे बरोबर. आता मला तुम्हाला दोघांनाही हा प्रश्न आहे असा की तुम्ही ना, मी म्हंटल तसं मगाशी पण तुम्ही एक कपल म्हणून पण छान वाटतं आणि फक्त आई बाबा नाही, त्या पलीकडे पण उर्मिला आणि सुकीर्त कपल म्हणून दिसतं प्रेक्षकांना. तर मला असं विचारायचं होतं, तुम्ही डेट वगैरे आता प्लॅन करता का? असं आता करावी लागते. आता मागच्या वर्षीच आमची इतकी भांडणं झाली की आपण सारखं कामाचं बोलतोय. म्हणजे आम्हाला असा नियम करावा लागला की आपण 7 नंतर आता कामाचं बोलायचं नाही. आपण सतत कामाविषयी बोलतोय. कारण की ना कसं असतं, तुम्हाला काम पण जेव्हा आवडतं आणि आम्ही बिझनेस पार्टनर पण आहोत, आम्ही एकत्र काम पण करतो, आम्ही एकत्र असतो पण सतत, त्याच्यात पेरेंट्स पण आहोत, त्याच्यात लाईफ पार्टनर पण आहोत. त्यामुळे आम्ही सतत एकत्र असतो आणि नाही म्हणाल की तरी आम्ही एकत्र नसतो माहितीये. कारण आम्ही वेगळ्याच विषयांविषयी बोलतो. कामाचंच होतं. म्हणजे ब्रँडचा कॉल आला, ईमेल्स असतात, शूटचं काय, व्हिडिओचं काय, कॉन्सेप्ट, पुढचं सगळे टप्पे आणि सतत आम्ही कामाचं बोलत होतो. म्हणजे मला आठवतं असे 11:15 वगैरे वाजलेत आणि आज झोपायला उशीर झाला तर आम्ही बोलतोय आता, तर तेही कामाच्या मीटिंग्स घेतल्या कोणाबरोबर, त्या कामाच्या. कुठलाही दुसरं चांगलं बघितलं असेल, अरे आपण काय करू शकतो, असंच सतत बोललं जायचं. मला काम पण खूप आवडतं, पण तुम्ही जेव्हा काय होतं तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्ही पॅशनेटली काम करताना ते खूप जास्त पर्क्युलेट होतं आणि ते चांगलं नाहीये. पण तुमचा बॅलन्स बिघडायला लागला. सुरुवातीला जाम भारी वाटतं, पण नंतर ते दिसायला लागतं तुमच्या हेल्थवर, तुमच्या रिलेशनशिपवर आणि इमिजिएट पार्टनरवरती तर पहिलं दिसतं. त्यामुळे आम्ही खूप म्हणजे आयुष्यभर जितके भांडलो नसतो तेवढं मागच्या वर्षी सगळ्यात जास्त आमच्या कंपनीची ग्रोथ झाली, सगळ्यात जास्त बाळ हॅपी होतं, सगळ्यात जास्त छान घर आणि सगळ्या गोष्टी नीट चालू होत्या. तेवढंच वाईट नात्यामध्ये असं लक्षात येत होतं की आम्ही वेळच देत नाही होतो एकमेकांना, स्पेस देत नव्हतो, वेळ देत नव्हतो. आम्ही असं ठरवलं माहितीये की ना आपण डेट वरती जायचं. त्यामुळे आम्ही असे दर आठवड्याला आम्ही आता डेटवर जातो. तेव्हा असा नियम आहे की अजिबात कोणी कामाचं बोलायचं, एक कॉलही घ्यायचा नाही. ओके. म्हणजे मी एकदा तर मागच्या वर्षी चिडून सुकीर्तला म्हणलं, मी लाजलीये कधी शेवटची, तुम्हाला फ्लर्ट कधी केलंय शेवटचं. म्हणजे मला लाजवणं अवघडच आहे, मी लाजवते. ती डेट पण आमच्या सज्जन लोकांसारखीच आहे. आम्ही ब्रेकफास्टची डेट करतो कारण तेव्हा अथंग ऍक्टिव्हिटी सेंटरला जातो, तेव्हा आम्हाला काही डिस्टर्बन्स नसतं. मग छानसं कॉफी, काय डेट कुठे म्हणजे बऱ्याच ठिकाणी. तरी असं कुठलं फेवरेट लोकेशन आहे का इथे? बॅरोमीटर पण खूप आवडतं, श्रीकृष्ण मिसळ खूप आवडते. खरं सांगू का, आमचे असंच असायला पाहिजे असं नाही. परवाच एक छान बटर अँड ब्रूज ट्राय केलं. खूप सारे असंख्य जॉईंट्स, स्वस्त असून लक्झुरियस असून आमच्यासाठी डेट, मजा येते. खरं तर आमच्यासाठीची डेट काय माहितीये का, की फिरायला गेल्यानंतर समुद्र किनारा जो असतो आम्हाला दोघांना प्रचंड आवडतो. अथंग नावच म्हणून ठेवला. तर ते समुद्र किनाऱ्यावरती चालणं आहे ना, म्हणजे निवांत चालणं नुसतं, हेच आमच्यासाठी आयडियल डेट आहे. आणि तिथे ना छोट्याशा कपात चहा जरी मिळाला ना, बास डन आहे. सूर्यास्त होताना आता सतत मिळू शकत नाही. तर दुसरी ज्याच्यामुळे आम्ही भेटलो आणि आयडियल सिच्युएशन म्हणजे सिनेमा. म्हणजे आम्हाला एकत्र उत्तम कॉन्टेंट बघायला भयानक आवडतं. त्याच्यामुळे चांगला चित्रपट, चांगली वेब सिरीज, चांगल्या गोष्टी एकत्र काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. अशी ऍक्टिव्हिटी ज्याच्यामधून अनुभव मिळतो, नॉट जस्ट टॉकिंग. म्हणजे फक्त गप्पाच त्या तर झाल्याच पाहिजेत, त्या तर आवश्यकच आहेत. पण ना जेव्हा जगताना अनुभव नवीन नवीन घेताना एकत्र ऍक्टिव्हिटीज केल्या जातात ना,
तेव्हा खूप आपण पुन्हा पुन्हा नव्यानं प्रेमात पडतो असं मला वाटतं. आणि हे खूप परत एकदा क्लिशे वाक्य नाही, हे ऍक्च्युली खरं आहे. येस. उर्मिलाचा जे तो एक छान असा लोगो आहे आणि त्याचं जर्नल आहे लिहिण्यास Gratitude कारण journal. की ग्रॅटिट्यूड जर्नल. त्याबद्दल काय सांगाल? ते कसं सुचलं? मी ना खूप लिहिते. म्हणजे मला मोबाईलवरती फार लिहिता येत नाही, लॅपटॉपवरती फार लिहिता येत नाही. मला स्वतःला ना जे वाटतंय, जी घालमेल आहे, मला ते सगळं उतरवायला खूप आवडतं. मला असं वाटतं लिहिलं की अर्धा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतो. कारण आपल्याला एक्झॅक्टली कळतं की मला काय होतंय, मला म्हणजे काय ती स्क्रिप्ट वाटतंय. कधीच टाईप करत नाही तिची, हो, ती लिहिते. हो. लिहिते अख्खी. लिहिते म्हणजे आता याच्या आधीच्या व्हिडिओचं शूटिंग जे झालं त्याच्यासाठी वह्या पडलेल्या त्याच्यावरती लिहिले. सगळे लिहित असते एक एक हां. पॉइंट. तर लिहिलं ना की गोष्टी अर्ध्या सॉल्व्ह होतात. काय होतंय एक्झॅक्टली काय पाहिजे ते मिळतं. आणि ना उलगडलं की सुटणं आणि सोल्युशन नंतरच सोपी असते प्रक्रिया. हं. त्याच्यामुळे उतरवणं खूप महत्वाचं आहे. सबकॉन्शियसली आपण ते व्हिज्युअलाइज पण करायला लागतं जेव्हा आपण लिहितो. आणि मला असं वाटलं की जे मी करते तेच मी हक्कानं सांगू शकते आणि तेच माझं पहिलं प्रॉडक्ट असावं. आणि माझं कुठचंच फिजिकल प्रॉडक्ट या जगात नाही अथांग सोडून. अथांग. हो. मी दरवेळी हा जोक मी मारत असते कारण खरं आहे. तेच माझं क्रिएशन आहे हो, ना. खरंय. तर मग दुसरं क्रिएशन म्हणून मग मला असं वाटलं की खूप सिम्पल छान मला जरा अफोर्डेबल रेंजमध्ये आणायची होती. कारण की ना ज्या जर्नल्स असतात किंवा डायऱ्या असतात त्या सगळ्या 1000 आणि 1000च्या पुढेच जातात. हो, महाग. तर मला तेच थोडंसं अफोर्डेबल सगळ्यांना हे होईल अशा ह्याचं काहीतरी आणायचं होतं. आणि बाकी काहीच नाही. जे 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 आपल्याला हवं आहे ते मिळवण्यासाठी आधी जे आपल्याकडे आहे त्याच्याविषयी कृतज्ञ असेल तर जे जे नाही ते पण खेचून आणतो. तर याच्यामध्ये नेचर्स लॉ आहे. तर तेच इथे आहे, बाकी काही नाही जर्नलमध्ये. आणि कसा आहे त्याला रिस्पॉन्स? खूप खूपच. खूप म्हणजे छान आहे आमची दुसरी ऍक्च्युली. एडिशन पण आमची असं पहिली एडिशन 8 दिवसातच गेली अरे आणि वा. खूप मला छान आणि लोक लिहून त्याचे हो, स्टोरीज आणि हे पाठवतात. करतायत जे खूप छान वाटतंय खूप आम्हाला. मस्त वाटतं. Yes. काय मध्ये सुटतं पण माझ्या मते तरी पुन्हा लिहायला पाहिजे. आता माझं पण असं एव्हरी सिंगल डे असं नाही होत लिहिणं कारण की लहान बाळ आहे त्याच्या आधी व्हायचं थोडंसं. माझे वडील अगदी रेग्युलरली लिहित म्हणजे मला हां. आठवतंय, समजतंय तेव्हापासून माझ्या जन्मापासून मी माझ्या वडिलांना रोज लिहिताना पाहते डायरी. तर ते कुठून तरी त्यांच्याकडून पण आलेलं असू असेल. शकतं. हो. तर माझ्या मते विसरलं तरी परत लिहायला बसावं. म्हणजे पुन्हा एकदा जे जे आहे त्याच्याविषयीची कृतज्ञता वाटायला लागेल. तर आता आपण कमेंट्सही ऐकल्या. कमेंट्सवरही तुम्ही छान-छान उत्तरं दिलीत. आता मला सबस्क्रायबर्सच्या बद्दलचे तुमचे अनुभव ऐकायचे आहेत. त्याच्यासाठी आपलं पुढच्या सेगमेंटकडे वळूयात. त्याचं नाव आहे ट्रोलिंग ते स्क्रोलिंग. ओह, छान नाव आहे. चांगले गोड-गोड गोष्टींपासून सुरुवात करूया. मगाशी तू ॲक्चुअली एक खूप छान सांगितलीस ती कॉम्प्लिमेंट जी पत्राच्या माध्यमातून आली ती. मला अशा 3 कुठल्याही मोमेंट्स सांगा दोघांच्याही चॅनलच्या बाबतीतच्या, की जिथे ना खूप असं भरून पावलो आपण असं झालं असेल. कमेंट्स आणि डीएम्स खूप खूप येतात आणि येतात. मी तर खूप पुण्यवान आहे. नाही, प्रत्यक्ष खूपच भेटण्यासंदर्भात येतात पण आम्हाला कसेही दोघांना. की कसंही चालेल. जिथे त्या सबस्क्रायबर्सना भेटून त्यांचं कौतुक ऐकून किंवा त्यांनी काहीतरी सांगितलं ते ऐकून येतं, हां, पण छान करते. जसं तू मगाशी म्हणालीस ना, की ते गरजेचं असतं. मला असं वाटतं की ना प्रत्येकाचा वर्शिप करणं म्हणजे भक्तीचा मार्ग प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. पण चांगला शुद्ध ज्ञानाला प्रवृत्त करणं आणि चांगला भक्ती मार्ग निवडण्यासाठी मदत करणं म्हणजे माझ्यामुळे जर कोणी गर्भसंस्काराचा कोर्स केला असेल जीवनविद्या मिशनचा किंवा जीवनविद्या मिशनचा स्पिरिच्युअल विजडम वगैरे वेगवेगळे कोर्सेस आहेत किंवा कार्यक्रम आहेत किंवा युट्यूब चॅनल पण आहे जीवनविद्या मिशनचं. तर तिकडे कोणी वळलं आणि खूप छान छान बघायला लागलं ना मला असं वाटतं की हा बदल करणं हे सगळ्यात अवघड आहे सध्याच्या काळात. कारण चांगल्या गोष्टींची आवड किंवा सवय कोणालाच आपल्याला पण नाही लागलेली बरोबर लगेच लागत नाही. पण ते करावं असं वाटणं आपल्या कॉन्टेंटमुळे मला तेव्हा सगळ्यात जास्त आनंद होता की कोणीतरी आता छान प्रार्थना म्हणायला लागलंय, जीवनविद्येचा कोर्स केला, व्हिडिओ पाहतात. तेव्हा मला त्या कमेंट्स येतात ना, ताई तुझ्यामुळे गर्भसंस्कारचा कोर्स केला आणि खूप पॉझिटिव्ह वाटते, खूप छान. आता मी प्रेग्नंट आहे, हा महिना चालू आहे वगैरे. तर हे ना हे सस्टेनेबल बदल आहेत लॉंग टर्मचे. कारण त्यानं त्यांचं आयुष्य खूप सुखी होणार आहे, खूप चांगलं होणार आहे. तर आपण ज्ञान पोहोचवू शकलो, नॉलेज पोहोचवू शकलो, आय थिंक दॅट्स द ग्रेटेस्ट वे. बाकी काय प्रॉडक्ट वगैरे तू सांगशील तेच इन्स्पिरेशन असं मला वाटत नाही असं इन्स्पिरेशनल वगैरे. कारण मीच शिकतेय, मीच चुका करते आणि आपणच जगतोय सगळे एकत्र. पण एक खूप छान म्हणजे मला सांगायला आवडेल उर्मिलाच्या बाबतीमध्ये की बरेच लोक असं म्हणतात की आमच्या घरातलीच तू वाटतेस आणि हे खूप छान वाटतं आहे की म्हणजे ते खूप आपण रिलेटेबल आहोत, आपण घरातलेच एक आहोत असं वाटणं खूप छान आहे. तर तशा खूप साऱ्या कमेंट्स किंवा भेटल्यावर लोक असंच म्हणतात की अगं तू माझीच मैत्रिणीस असं मला वाटतं, माझी मोठी बहीणच असं मला वाटतं. 5 स्टार हॉटेल पासून ते
खेडोपाडी अगदी कुठेही पाणीपुरीच्या असं गाडीत. साधा- हो, म्हणजे एक आहे ना, तिची चहाची टपरी आहे आणि तिनं सांगितलं की चहा प्यायला यायचा. तर आम्ही तिकडे गेलेलो पुण्यातच. तर छोटीशी टपरी आहे आणि खूप गरिबी, शिक्षण सुटलं, पैसे नाहीत वगैरे म्हणून. आणि म्हणजे ती इतकी गोड होती आणि तिनं बघितलं आणि ती रडायलाच लागली. तर मला असं झालं की म्हणजे का रडावं ना, ते इतका आनंद तिला झाला की रडू आलं. तर तिचं बघून मलाच इतकं माझ्याच डोळ्यात पाणी आलं आणि इतकं छान वाटलं की अरे आपल्याला वाटतं आपण आपल्या हॉलमध्ये, घरामध्ये आता 4 पैसे आलेत म्हणजे छान जागी आपण शूटिंगला बसतोय. पण आपण काहीतरी होतंय छोटे-छोटे एकेका व्हिडिओतून. हा बदल बघून खूप छान वाटतं. खूप मोठे नाही करू शकत, पण क्रिएटर छोटे-छोटे बदल करू शकतात ना. थेंबे थेंबे तळे साचे. अगदी, अगदी. आणि पुढचा म्हणजे त्याला जोडून दुसरा भाग म्हणजे सोशल मीडिया आहे. जसे चांगली बाजू तशी वाईट बाजू. पण एक गोष्ट चांगली की उर्मिलाच्या व्हिडिओवर किंवा तुझ्याही व्हिडिओवरती ना खूप प्रमाणात असतात म्हणजे अगदी तोंड सोडून कमेंट नाही नाही, खूपच आम्हाला- कमी प्रमाण आहे. हां. हा असंख्य चांगल्याच कमेंट्स येतात. हा अगदी कमी म्हणजे एक एखाद दोन दुसऱ्या, हा. हा. हजारात 2, 5, 3 असतील. येस आणि एवढं जरी प्रमाण हे आहे. आल्या ना तरी काही वेळेला सुकिर्तच मोस्टली खूप सॅवेज रिप्लाय देतो. अप्रतिम रिप्लाय देतो. म्हणजे त्याच्या रिप्लायचे वेगळे आता हा, व्हिडिओची सिरीज त्याचं- आणत भैया. हो तू हे जरा सांगू चांगलं शकतो idea आहे. एक दोन सांग ना सॅम. हा. नाही, हा म्हणजे काय मी आता आपल्याकडे ना काही काही लोक उगाच आंबे- कुठेतरी आंबे. अभिमान हा धरून बसतात आपल्याकडे काही नाही का की घरात करणं छानच आहे. हं. ज्याला बाहेर आवडतं त्यांनी बाहेर खावं, ज्याला घरात त्यांनी हा. घरात असे. तर मग मी जेवायला गेलो होतो आणि सांगितलं आमरस थाळी 350 रुपयात. हं. तर एका आंबे महाग असतात. आंबे महाग आपण असतात, परवडले 350-400 पाहिजे. रुपयात थाळी होती कारण आमरस अनलिमिटेड आहे. हा. तर त्याच्यावर एकाने रिप्लाय केला होता की अरे याच्यापेक्षा मी अर्धा डझन आंबे घेईन आणि पातेल्याभर आमरस करीन. मग तर काय? मी म्हणलं की झाड लावलास तर तुला त्याचाही पैसे लागणार नाहीत, फुकटात मिळेल. अर्धा डझन. हा, आणि एकाने मी लिहिलं असंच की परत बासुंदीचं केलं होतं. तो म्हणला खरी बासुंदी ही घरातली. मी म्हणलं पण पार्किंग मध्ये गाय किंवा म्हैस पाळावी लागेल तर घरातली. हो ना. अदरवाईज तुम्ही परत दूध आणणारे आणि करणारच आहे ना. आणि ते रॉ एजंट काय कुठला? रॉ एजंट काय हा, आणि एक पुण्यातलं एक हॉटेल आहे की तिथे खूपच वाईट अनुभव आला. त्यामुळे मी सांगितलं परखडपणे की मला नाही आवडलं, काय का नाही आवडलं वगैरे हे हा. सगळं. तर त्याच्यावर एकाने कमेंट केली की त्या हॉटेलच्या कॉम्पिटिटरने तुम्हाला पाठवले. अगं बाई, तर त्याच्यावर मी रिप्लाय केला तुम्हाला हो. विरोधकांकडून नाही. फंडिंग मिळाले. नाही, मी त्याच्यावर त्याला रिप्लाय केला की हो मी रॉ एजंट सुद्धा आहे. पण हे मी कसं काय सांगू का, याच्या मागे काय भावना आहे. समोरचा बऱ्याच वेळा फ्रँक होऊन पण कमेंट हा, करतो मित्रासारखं. बरोबर. हो. मज्जा. आणि म्हणजे मित्राला हा त्यांची खेचतो ते त्याची. याची. हा, हा. म्हणजे मला असं होतं की अरे आपण मित्रांची नाही का खेचतो बरोबर, आणि ते हो. गमतीने असतं. हम्म. म्हणजे मला तेच वाटतं की मग छान गप्पा, आणि ते बऱ्याच वेळा असं पण की कमेंट रंगतात हो. आणि बाकीच्याच गप्पा मारत बसतात मग खरंय. असं होतं. आणि त्यामुळे मुलांमध्ये हे जास्त हे असतं. मुलांमध्ये चालतं आपण म्हणजे सगळंच इमोशनली घेत हो, असल्यामुळे आपल्याला Yes. लागतं ते लगेच लगेच की असं असं वाटतं. कसं बोललं. कसं तुझं माझ्यावर अगदीच. प्रेम नाही आता वगैरे. त्यामुळे अपमान किंवा असं हे नाहीये. आय अरे गेस तू गमतीने. उर्मिलाच्या पण एका व्हिडिओवरती कमेंट केली ना ती मंगळसूत्राचं, हा. मगाशी आपलं बोलणं झालं. काय संस्कृती रक्षक खूप हिच्याच बाजूने उभे राहतात हो, असे. आणि मंगळसूत्र स्त्रियांनाच भांडायचं असतात ना मुळात हा. हो, हो, असे. हो. एकाने लिहिलं तुझी की टिकली नाहीये बरं का तुझं काही नाही. तर आता मला गोव्याला इतकं गेलो वाईट होतो वाटतं. आणि परत की तुम्ही बाहेर फिरताना मंगळसूत्र सारखी गोष्ट अनसेफ पण असतं हा. आणि ज्याला वाटतं त्यांनी घालावं. घाला. काय आणि छानच आहे घातलेलं, पण नाही जरी घातलं तर तिचं असं नसतं की ती चांगली पत्नी नाही. नाही. पत्नी. तर मग एकाने लिहिलं की मंगळसूत्र घातलं नाहीयेस. हं. तर मी म्हणलं तिचं मंगळसूत्र धडधाकट आहे आणि तिच्याबरोबर चालते असं की कारण मी तिच्या सोबत होतो. Yes. चालत चालत हम्म. शॉर्ट चालत. असं ते आहे. पण मला परत तेच म्हणायचंय की आपला पण कसा असतो दृष्टिकोन, म्हणजे आम्ही हे ठरवले दोघांनी सुद्धा की ना लाखो व्ह्यूज असतात, त्यातल्या एक 400-500 कमेंट्स असतात हम्म. आणि त्या 400-500तल्या 2-3 असल्या तर वाईट असतात. हम्म. म्हणजे आपला- 0 पॉईंट किती पर्सेंट म्हणजे हम्म. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर किती केवढूच प्रमाण येते, पण हो. आपलं मन पण असं असतं की आपण त्याच जास्त धरतो. लक्ष देतो. खरं हो. तर बाकीच्या केवढ्या चांगल्या कमेंट्स आहेत की ज्या हम्म. तुम्ही, त्यामुळे आम्ही ठरवलं की हेट करणारी किंवा खूपच खालच्या पातळीची जर कमेंट आली तर आम्ही डिलीट करतो. चक्क डिलीट करायचं. करणं. इतकं छान आपल्याकडे पर्याय. टेक्नॉलॉजीनं Yes. पर्याय आणि दिलेला परत आहे. त्याचं की जो माणूस हे करतो ना आम्ही त्याच्याकडे पण कंपॅशनेटली बघतो, हम्म. कारण तो वेगळ्या फ्रस्ट्रेशन मध्ये असतो, हो. तो ते इथे फ्रस्ट्रेशन काढत असतो. Yes. खूप आधी- वेळा तेच इट हॅज नथिंग टू डू विथ द कॉन्टेंट ऑर द क्रिएटर. क्रिएटर इट हॅज ऑल टू डू विथ देअर ओन लाईफ. त्यामुळे खूप, आणि काय आहे गंमत आहे आता कुठे कुठे जावं, पण खूप अनएम्प्लॉयमेंट आहे, हम्म. गरिबी प्रश्न असते, घरामध्ये इश्यूज असतात, मग काहीतरी दिसतं मोबाईलवर तर ना आपसुक, आणि कोवळ्या वयामध्ये लहान वयामध्ये मोबाईल हातात आलेले असतात. त्यामुळे बऱ्याच असं वाटतं की अरे सगळे याच्याकडे साला, किंवा हम्म. मुलगी असेल तर ना असा राग येतो आणि त्या रागापायी कुठेतरी ते व्यक्त केलं जातं. त्याच्यामुळे त्याचा आपल्याशी संबंधच नसतो. आणि ते कसं कळतं माहितीये का,
कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन आहे ना त्याच्यात हम्म. संपूर्ण व्हिडिओ बघितलेला असतं हो. आणि नेक्स्ट व्हिडिओ आणखी चांगला कर, हा नाही आवडला हे त्याच्यामध्ये छान लिहिलेलं असतं. पण ते सोडून बाजूला म्हणजे कॉन्टेंट बाजूला आणि डायरेक्ट तू काय हलकट आहेस वगैरे देर इज नो हो, हो. क्रिएटिव्हिटी, डायरेक्ट शिवी. मला हे सांगायचंय की त्याच्यात काय? आमचे असंख्य विषय हे आम्ही कमेंट वरनं ठरवले. हो तिथनं खूप आयडियाज मिळतात मिळतात, आणि हो. लोक छान सजेस्ट करतात. म्हणजे मला हम्म. तर खाण्याची ठिकाणं ज्या लेवलला लोक सांगतात ना त्यामुळे खरंच मजा येते आणि Yes. तिथनं मग उचलता येतात की अरे हे मस्त आहे. म्हणजे परवाचीच गोष्ट की आम्ही कराड मार्गे हा. पास होत होतो आणि हम्म. मागच्या वेळेस कराडचं मला एका ठिकाणचं आवडलं नव्हतं म्हणून मी त्याचं रील केलं होतं आणि व्हिडिओ मध्ये पण होतं. हम्म. तर आम्ही कराडमधनं पास होतो आणि मी म्हटलं थांब जरा मी बघतो व्हिडिओ. सगळ्या कमेंट्स बघितल्या आणि तिथलं लोकांनी जे सजेस्ट केलं तिथे जाऊन आम्ही जेवलो. असे हम्म. शेवटी त्यामुळे चांगल्या पण येतात. चांगलं आहे वाईट आहे आपण निवडायचं आहे ते. येस. सो आता आपण थोडं शेवटाकडे वळूयात. ओके. खूप छान छान गप्पा झाल्या आणि तुम्ही फार सविस्तर उत्तरं दिलीत त्यासाठी पण खूप सॉरी, खूप याचा अर्थ लांब आणि मोठा व्हिडिओ आणि एडिटरला खूप काम. खूप काम नाही करावं. नाही चांगलं छान गप्पा झाल्या. ओके. आता आपण शेवटचं सेगमेंट आहे आपलं रॅपिड फायर. पटपट Oh. पटपट उत्तरं Oh द्यायची. my God. हं? हम्म. पहिला प्रश्न सुकीर्तला. मिसळ बरोबर पाव खावा की ब्रेड? पेटी पाव म्हणजे ब्रेड. तुला अशक्य आवडलेली मिसळ कुठली? एकच एक सांगायचे. एक एक अरे देवा, खूप अवघड आहे आणि हे अजिबात रॅपिड नाही. मग संकटात टाकलेस तू मला आता. मला खूप जास्त कोणाची बाजू नको घेऊ. श्रीकृष्ण मिसळ मला खूप जास्त. पुढचा प्रश्न उर्मिलाला. ट्रॅव्हल, स्किन केअर, मेकअप, DIY, फॅशन या सगळ्या कॅटेगरीज मधला कुठला व्हिडिओ बनवायला तुला खूप मजा येते? मला पण थोडंसं उत्तर माहिती आहे. करायला सोपं कुठलं असतं माहितीये? मेकअप. हा. कारण ते करत 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 गप्पा मारायच्यात हा. खूप फास्ट होते शूटिंग. पण बनवायला आवडतं. मला असं वाटतं की सगळ्याचं मूळ आहे छान खरेदी, फॅशन, कुठे योग्य ठिकाणी पैसे गुंतवावे आणि स्किन केअर पण, कारण ते खूप महत्वाचं ही सगळं फॅशन फॅशन सांगते. फॅशन. फॅशन. ओके. तुमच्या दोघांचं कम्फर्ट फूड काय आहे? सोलकढी भात. आणि उर्मिलाचं? ते ना माझ्या आईच्या हातची कोणती पण भाजी हा. आणि गरम गरम पोळी हम्म. आणि ताक ताक ताक. ताक कढी. हा. खूप आवडते कढी. हा प्रश्न दोघांना आहे. अथांगच्या बाबतीत शिस्त लावण्याचा आणि मजा मस्ती करण्याचा हे रोल कसे वाटून घेतलेत? हा, अजिबात शिस्त वगैरे नाही लावू शकत. हे काम माझंच आहे आणि हा फक्त त्याच्याबरोबर मजा मस्ती करत असतो आणि मला बॅड कॉप व्हावं लागतं दरवेळी. 1 मिलियनच्या प्रवासाचं एका शब्दात वर्णन करशील तर काय? कृतज्ञ. तुम्हाला दोघांचंही नातं नेहमीसारखं म्हणजे इतक्या वर्षांनी तितकं फ्रेश टिकवून ठेवण्याच्या 3 बेसिक गोष्टी कोणत्या? तर रिसेंटली लक्षात आले स्पेस. खरंच स्पेस द्यायची. ते असं वाटतं पण ते खरं आहे. कम्युनिकेशन. कम्युनिकेशन. 2 एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे ही भावना म्हणजेच प्रेम ना. आणि मी अजून एक म्हणेन की हा. प्रयत्न तुमच्या प्रोफेशन मध्ये प्रयत्न करता तसं नात्यामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. युट्यूबची ही जर्नी नसती किंवा समजा हा प्रवास सुरू झाला नसता तर उर्मिला सुकीर्त काय असते? मी एकतर शिक्षक, आंतरप्रनरशिप किंवा शिक्षक मला खूप आवडतं. छान छान असं मनापासून शिकवायला. मी माध्यमातच काम केलं असतं पण त्या कुठल्या माध्यमात मला माहित नाही, बदलत राहिलं असतं पण हे नक्की की माध्यमातच काम केलं असतं. खूप छान गप्पा झाल्या आणि तुम्ही खूप वेळ देऊन नीट छान छान बोललात. अरे तू इतकी गोड आहे, इतकी कंटिन्युअसली हसते आणि इतकं छान वाटतंय ना बघून आणि त्या प्रसन्न याच्यामध्ये आणि याच्यातलं काहीच खोटं नाहीये ना. जसं Yes, खरं खरं of course, बोलायचं, जे आहे ते आहे असं आहे ते आहे. शिस्त तर दिसतं. आता काय. हा वेळ दिल्याबद्दल आणि आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल, पुन्हा एकदा आम्हाला इथे येण्याची संधी दिल्याबद्दल या सगळ्यासाठी खूप खूप आभार. आमचे सुद्धा आभार, कारण लोकसत्ता म्हणजे आम्ही खूप आधीपासून Yes. फॉलो करतो लोकसत्ता आणि लोकसत्तेच्या माध्यमावरती आम्हाला येता येतंय त्यामुळे ते आम्हाला खूप छान मोठी वाटते. गोष्ट. आमच्यासाठी ही खरं तर मानाची खूप गोष्ट आवडलं आहे. इकडे येण्यासाठी. आमच्यासाठी ही खूप खूप मानाची गोष्ट आहे. लोकसत्ता आमची दखल घेते ही आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट. हे होते उर्मिला आणि सुकीर्त. त्यांच्या बरोबरच्या या छान छान गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा आणि मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यानंतर जेव्हा इंस्टाग्रामवर किंवा इतर सोशल मीडियावर शेअर कराल तेव्हा लोकसत्ता लाईव्ह आणि उर्मिला सुकीर्त दोघांनाही टॅग करायला विसरू नका. अशाच नवनवीन इन्फ्लुएन्सर्सना भेटण्यासाठी, त्यांच्या जगात डोकावून पाहण्यासाठी लोकसत्ता ऑनलाईनच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजला नक्की फॉलो करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह. आणि सुकीर्त आणि उर्मिला पण फॉलो आणि सबस्क्राईब करा प्लीज.